नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा वैभव नाईक यांचा दावा. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वैभव नाईक यांच्या आरोपावर प्रत्युत्तर. जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता. जयंत पाटील म्हणाने आजही अजित पवारांसोबतच, संजय शिरसाट यांचा दावा. निवडून येण्याच्या क्षमतेवरच जागा वाटपाचा निर्णय ठरेल, जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय स्तरावरच घेतला जाणार, अशोक चव्हाण यांचा दावा. संजय राऊत यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. फॉरेन्सिक प्रयोगशाळेत DNA टेस्टिंग किट उपलब्ध करून देण्याची केली मागणी. 22 जानेवारीला संपूर्ण राज्यात दिवाळी साजरी करा, घरावर, मोठ्या इमारतींवर विद्युत रोषणाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालिकेला सूचना. प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदारांचा संप. एकनाथ शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही, महायुतीत मेरिटच्या आधारावर जागा वाटपाचा निर्णय ठरवणार, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा. संभाजी ब्रिगेडची उद्धव ठाकरेंकडे, लोकसभेच्या 2 मतदारसंघांची मागणी, पुरुषोत्तम खेडेकर आणि शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. महाराष्ट्रातील सत्तांतर लोकांना मान्य नाही, मतदार योग्य संधीची वाट बघत आहेत, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं विधान. नववर्षाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. शांताबाई शेळकेंची ही कविता मला प्रचंड आवडते आणि असं वाटलं की सरत्या वर्षाला ही आपल्यासोबत शेअर करावी. काटा ऋते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही ऋतावे, हा दैवयोग आहे. काटा ऋते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही ऋतावे, हा दैवयोग आहे. सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जिव्हाची, सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जिव्हाची, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलनेही विपरीत होत आहे. हा स्नेहवंचना की काहीच आकळे, हा स्नेहवंचना की काहीच आकळेना, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना शांताबाईंची ही कविता फार प्रकर्षाने आठवली. येणाऱ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अर्थात तुमच्यासारखी मीही सज्ज आहे आणि नवीन वर्षामध्ये संकल्प वेगवेगळे करताना अर्थातच चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शिवसैनिकांचं प्रेम जे मागच्या वर्षी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं कमावलं ते वृद्धिगंत होत राहो, ते चिरंतन राहो, ही अपेक्षा फार स्वाभाविक आहे. येणाऱ्या वर्षासाठी संकल्प करताना सन्माननीय पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा त्याच वर्षावर स्थापित करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करण्यासाठी सिद्ध आहोत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सौख्याचं, मानसिक आरोग्य, तणावमुक्त, चिंतामुक्त आयुष्य, आपसी विश्वास, सौहार्द आणि प्रेम जपणारं जावं. हॅपी न्यू इयर. थँक्यू. राज्यातील तापमानात 2 अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. सध्या राज्यावर कुठलीही खास सिस्टीम नसल्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येणाऱ्या साऊथ ईस्टर्ली व सदर्ली वाऱ्यांमुळे 2 तारखेनंतर
पुढील 3 ते 4 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 तारखेनंतर पुढील 3-4 दिवस किमान तापमानात 1 ते 2 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे. आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. 2 तारखेनंतर 3 ते 4 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून किमान तापमानात 1 ते 2 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात 1 ते 2 डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. आज 31 डिसेंबर वर्षातला शेवटचा दिवस म्हणजेच उद्या 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सुरू होत असताना काही आर्थिक नियम देखील बदलणार असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. हे बदल नेमके काय आहेत त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नवीन वर्षात अनेक गोष्टी बदलणार आहेत. ते बदल नेमके काय आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बँक लॉकरशी संबंधित नियम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर करारामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. लॉकरधारकाने तसे न केल्यास लॉकर जप्त केले जाणार आहेत. आधार कार्ड अपडेट. जर तुम्हाला आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करायचे असतील तर तुमच्याकडे मोफत अपडेटसाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे. 1 जानेवारीपासून आधारमध्ये कोणत्याही बदलासाठी 50 रुपये फी द्यावी लागणार आहे. UPI ID चा वापर. 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणत्याही व्यवहारासाठी वापरला न जाणारा UPI ID 1 जानेवारीपासून बंद होणार आहे. सिम कार्डसाठी डिजिटल KYC. दूरसंचार विभाग 1 जानेवारीपासून सिम कार्डसाठी कागदावर आधारित KYC बंद करणार आहे. म्हणजेच यानंतर ग्राहकांना नवीन सिम कार्ड घेण्यासाठी कागदी फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. नवीन सिम कार्ड मिळवण्यासाठी आधारद्वारे डिजिटल KYC प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. गाड्या महागणार. महागाईचा दबाव आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे मारुती सुझुकी, हुंडई, मर्सिडीज आणि ऑडीसह अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी 1 जानेवारीपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. पार्सल पाठवणे होणार महाग. एक्सप्रेस लॉजिस्टिक ब्रँड ब्लू डार्ट चालवणाऱ्या DHL ग्रुपने 1 जानेवारीपासून 60% दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे पार्सल पाठवताना ग्राहकांचे मोठे नुकसान होणार आहे. हवाई प्रवास महागणार. नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. एअरलाईन तिकिटावरील कर 20% वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सिनेट सदस्य सचिन गोरडे यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचं काम कुलगुरूंकडून केलं जात असल्याचा आरोप सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी केलेला आहे. स्वतः सचिन गोरडे पाटील आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा नेमका काय आरोप आहे कुलगुरूंवर? माझा कुलगुरूंवर आरोप नाही आहे, तर ते पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे की प्रस्ताव दाखल करण्याचा किंवा विद्यापीठात विदाऊट टेंडर कुठलाही खर्च करण्याचा अधिकार हा फक्त 12 लाख रुपयापर्यंत, ऑर्डिनन्स 156 नुसार फक्त 12 लाख रुपयेपर्यंत खर्च करण्याचा अधिकार कुलगुरूंना असताना कर्मचाऱ्यांची विमा योजना राबवण्यासाठी त्यांनी 3,53,00,000 रुपये मॅनेजमेंटची परवानगी नसताना, मॅनेजमेंटची कुठलीही परवानगी घेतलेली नाही आणि 3,53,00,000 रुपयाचा विम्याचा हप्ता त्यांनी भरला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत का विमा कंपनीचे एजंट आहेत याचा एकदा खुलासा झाला पाहिजे. हा एकमेव विषय नाही आहे. गोपनीयतेच्या नावाखाली एका कंपनीला 15 कोटी रुपये प्रश्नपत्रिका टाईप करायच्या आणि प्रूफ रिडिंगसाठी त्यांनी याच्यात ठेवलेत इतिवृत्तात. ही कुठली पद्धत आहे? कुठलं टेंडर नाही, काही नाही, आणि त्या कंपनीचं नावही डिक्लेअर केलं जात नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये एक विभाग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा, जो वारंवार त्यांनी वेगवेगळ्या खाजगी क्लासेसशी करार करून विद्यापीठातले हजारो कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे. ती पैसे त्यांना कुठल्याही परवानग्या नाहीत. ते क्लास 2-2 खोल्यांमध्ये चालतात आणि त्यांच्यासाठी 10-10 कोटी रुपये मॅनेजमेंटची विदाऊट परमिशन घेऊन त्यांना दिले जातात. आम्ही वारंवार विरोध केलेला आहे, सिनेटमध्ये विरोध केलेला आहे, तरीही कुलगुरू आंधळ दळतन पित्रकूट खातंय अशी परिस्थिती झालेली आहे. कुलगुरू कोणाला जुमानायला तयार नाहीत. याचप्रमाणे 100 कोटी रुपये रुसा अंतर्गत कोणाला मॅनेजमेंटला सुद्धा अधिकार नाही 100 कोटी रुपये वर्ग करायचा. कोणाच्या अधिकारात हे पैसे वर्ग होत आहेत? 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव ठेवला रुसाच्या याच्यासाठी एका डिपार्टमेंटला द्यायला. तर रुसा कोण राबवत आहे? तर एकच माणूस राबवतो आहे अख्ख्या विद्यापीठात.
ते श्रीयुत अभ्यंकर आहेत कोण विद्यापीठाचे, जावई आहेत का, याचा एकदा विचार करायची वेळ आलेली आज. प्रत्येक गोष्टीत पैसे खायचे लोकांच्या, हे विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे पैसे आहेत. हे काय कुलगुरू कुठे पैसे कमवायला गेलेले नव्हते किंवा कुठून बाहेर निधी आणलेला नाही आहे. हा सर्व नगर, नाशिक, पुण्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा पैसा आहे. आमच्या फीतले पैसे आहेत. विद्यापीठ फंड म्हणजे विद्यार्थ्यांचा पैसा आहे. त्यांना न देता, नगर नाशिकच्या सब सेंटरला पैसे न देता हे अशा पद्धतीनं पैशाचा वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे आणि ही कदापि आम्ही सहन करणार नाही. कुलगुरूंना आमचं आव्हान आहे की तुम्हाला नैतिकतेची जर चाळ राहिली असेल तर तुम्ही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. तुमचा भ्रष्टाचार या विमा कंपनीच्या हप्त्यामध्ये सिद्ध झालेला आहे. तुम्ही जगातली कुठलीही एजन्सी नेमा आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुमचाही तक्रार राज्यपालांकडे करणार आहोत, मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. पण त्याचप्रमाणे पोलिसी कारवाई आणि न्यायालयाची सुद्धा गरज पडली तर दाद मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा आम्ही कुलगुरूंना देतो. त्यांचे जे काही मार्गदर्शक आहेत, माजी कुलगुरूंचा हस्तक्षेप आणि काही राज्यपाल प्रतिनिधींचा हस्तक्षेप विद्यापीठात वारंवार वाढतो आहे आणि माजी कुलगुरूंना आमचं सांगणं आहे की सर तुम्ही तुमचा हस्तक्षेप बंद करा. तुम्हाला थोडी जर नैतिकता थांबली असेल तर विद्यापीठाच्या सगळ्या पदांचा तुम्ही राजीनामा द्या आणि घरी जा, नाही तर तुमचे सुद्धा भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्हाला बाहेर काढावे लागतील, असा इशारा या निमित्तानं मी तुम्हाला देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 2023 या वर्षात क्रीडा विश्वात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्यात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 2023 या वर्षात क्रीडा विश्वात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्याबद्दल जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारताचा वनडे वर्ल्ड कप मध्ये पराभव. घरच्या मैदानावर भारताला वर्ल्ड कपने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा पराभव करत 6व्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलंय. मिचेल स्टार्क ठरला सर्वात महागडा खेळाडू. 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. 24.75 कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सनं मिचेल स्टार्कला आपल्या संघात समावेश करून घेतलाय. बिशन सिंह बेदी यांचे निधन. क्रिकेटचे दिग्गज आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांचं 23 ऑक्टोबर रोजी वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. 1967 ते 1979 पर्यंतच्या त्यांच्या शानदार कारकिर्दीत बेदी यांनी 67 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यांनी 266 विकेट्स घेतल्या. साई सुदर्शनला इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वनडे सिरीज पुरस्कार प्रदान. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतच पदार्पणातच उत्तम कामगिरी केल्यानं भारतीय क्रिकेटपटू साई सुदर्शनला इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वनडे सिरीज पदकानं भूषवण्यात आले. मुंबई इंडियन्सनं 2024च्या IPL हंगामासाठी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हार्दिक पांड्या माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणार आहे. 2023 या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतलाय. नेमके कोण आहेत ते कलाकार पाहूयात. या वर्षात मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. या वर्षी कोणत्या मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुलोचना लाटकर. 4 जून रोजी सुलोचना दिदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दिदी या मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमधील त्यांच्या योगदानासाठी ओळखल्या जात होत्या. रवींद्र महाजनी. यावर्षी 14 जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक होता. सीमादेव. 24 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांचे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई. 25 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले.
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रभावी भूमिकांसाठी ते ओळखले जायचे. रवींद्र बेर्डे. दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे 13 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात 300 पेक्षा अधिक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दिनेश फडणीस. अभिनेते दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी CID या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमधील फेडरिकची भूमिका अजरामर केली होती. सतीश कौशिक. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मिस्टर इंडिया चित्रपटातील कॅलेंडरची भूमिका अजरामर केली. देव कोहली. ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत. यामध्ये कबूतर जा जा, आज शाम होने आई है, चलती है क्या 912, ओ साकी साकी अशा अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. ज्युनियर मेहमूद. अभिनेते नईम सय्यद उर्फ ज्युनियर मेहमूद यांचे 8 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. नितीन देसाई. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी कर्जतमधील ND स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते 58 वर्षांचे होते. नितीन देसाई हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे नाव होते. नितीन देसाई हे लोकप्रिय कला दिग्दर्शक असण्यासोबत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते देखील. 9 वर्षाचं स्वागत करताना दारू नको दूध प्या असा संदेश देणारा उपक्रम पुण्यातील गुडलक चौकात राबवण्यात आलाय. 31sta उत्साह पुणे शहरात अगदी मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पुण्यातील कलाकार कट्टा या भागामध्ये दारू नको दूध घ्या, मानवतेचा संदेश घ्या असा संदेश देत या ठिकाणी अभियान राबवण्यात येतं. याचे आयोजक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आपण का हे अभियान राबवत आहे? आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र गेल्या 13 वर्षापासून हा उपक्रम या एकाच ठिकाणी राबवत आहोत. कसं आहे की व्यसनाधीनतेला एक आत्ता वेगळ्या पद्धतीने एक ग्लॅमर प्राप्त होत आहे. आणि नुसतं व्यसनाधीनतेला नाही तर 31 डिसेंबरची रात्र ही मध्यधुंद रात्र की म्हणजे असं याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीनतेचं दारू हा एक जस्ट फॅक्टर आहे, पण त्याच्याबरोबर अंमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. आणि ह्या अंमली पदार्थांचं सेवन असेल, दारू असेल, सेलिब्रेशन असेल, हे फक्त व्यसनाधीनतेनेच होतं का? ते व्यसन न करता देखील होऊ शकतं. हा संदेश देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र असेल, मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स असेल, आपलं फाउंडेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्या कार्यक्रमात म्हणजे दुसरा पार्ट जो आहे आमचा की दारू नको दूध प्या, हे दूध देणारं जे आमचा मोठा सपोर्ट आहे ते म्हणजे कात्रज दूध डेअरी. त्यांचे इथं सगळे आहेत अधिकारी वगैरे. आणि ही कात्रज दूध डेअरी आम्हाला दरवर्षी खूप मोठ्या हातभार लावते दूध वाटण्यासाठी. आणि तो संदेश देण्यासाठी आज ही संपूर्ण तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. तरुणाईला का आवाहन कराल सर? दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण या उपक्रमामध्ये सहभागी झाला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा कॉलेजचे काही विद्यार्थी आणि त्या माध्यमातून पुणे शहर पोलीस आणि वाहतूक विभाग सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम राबवत असताना आनंदवननी जो बोध दिलेला आहे की तरुण पिढी आणि या तरुण पिढीबरोबरच मराठवाडा मित्रमंडळाचे संपूर्ण तरुण हिरिरीने भाग घेतात. आणि तो तरुणांचा भाग म्हणजेच एक 31 डिसेंबरची मध्यंतर रात्र ही कशा आणि चांगल्या प्रकारे एक आरोग्याशी जोडलेलं असं कात्रज दूध प्या, दारू सोडा असा हा संदेश दिलेला आहे. अतिशय चांगला आणि सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमासाठी मी त्यांना आभार मानतो. दारू नको दूध प्या, मानवतेचा संदेश घ्या या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी प्रबोधन करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला आपली जागा दाखवतील अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली आहे. केलेला आहे. राज्यातले उद्योग गुजरातला जाण्याचा एक सपाटा सुरू आहे, त्याचाच एक हा भाग आहे. काय सांगाल? खरं तर पानबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखी नाही, कन्फर्मेशन त्याच्यावर झालेलं नाही. परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, त्याची चर्चा कमी होताना दिसते. मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलाय,
परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असेल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी आहेत ते मुंबईत येत आहेत. म्हणून पानपुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये. कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे. म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्या कोकणामध्ये 3 नेते आहेत. केसरकर मंत्री आहेत, केंद्रामध्ये सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे आहेत. हे फक्त टीका टिप्पणी करतात, जाणाऱ्या उद्योगांवर लक्ष ठेवत नाही असं दानवे विरोधी पक्षनेते म्हणतात. नाही, निश्चितच यावर प्रयत्न केले जातील. कोणताही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणं हे योग्य नाही आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र हे एकमेव असा राज्य आहे ज्या ठिकाणी उद्योगा क्षेत्रातले अनेक मान्यवर येण्यासाठी इच्छुक असतात. म्हणून त्यांना असलेलं कार्पेट, रेड कार्पेट ज्याला आपण म्हणतो, ते या सरकारकडून टाकल्या निश्चित जाईल आणि उद्योग जाऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल. उद्धव ठाकरे असं म्हणाले, राम मंदिर लोकार्पणात राजकीय हेतू नको. आमचंही तेच म्हणणं आहे. राम मंदिरचं उद्घाटन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं नाही. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी एक आपल्या आनंदाचं क्षण 22 तारखेला येतोय, म्हणून त्यात कुणी मिठाचा खडा टाकू नये मी वारंवार सांगत आलेलो आहे. सर्वांनी या आनंदात सहभागी व सर्वांचं योगदान त्याच्यात आहे. कारसेवक करणारे, कारसेवा करणारे हे कोणत्या एका पक्षाचे नव्हते, कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते, सर्वांनीच यामध्ये सहकार्य केलेले. म्हणून आपण या उत्सवाला कोणत्या पक्षाकडे बोट दाखवून त्याला पुन्हा एक लिमिटेड त्याला करू नये ही आमची सुद्धा मागणी होती. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे काही आज स्टेटमेंट केलंय ते आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहोत. परंतु यांचा आग्रह असा, निमंत्रण जो आग्रह त्यांचा झाला होता ते चुकीचं होतं हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. ठाण्यामध्ये एक रेव पार्टीवरती पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की हे राज्य सरकार रेव पार्टीमधून निर्माण झालेलं आहे, गुजरातमधून अंमली पदार्थ येत असतात. संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्याने केलेले वक्तव्य. रेव पार्टी, नाईट लाईफ हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून आता त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधनं आल्यासारखे वाटत असतील म्हणून त्यांनी केलेली ही टिप्पणी. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता असं म्हणाले होते की चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की डीप क्लीन येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचं करणार आहे. आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचं आहे. एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळं निघून जातील. म्हणून आमचा भर हा डीप क्लिनिंगकडे असतो. परंतु जे गटात तुंबलेली ज्यांच्या मनामध्ये आहे, ज्यांच्या डोक्यात आहे, ज्यांना आता हिंदुत्व कळत नाही, ज्यांना आता फक्त टक्केवारी कळते, ज्यांना फक्त आता टेंडर हा शब्द त्यांच्या मुखपाठ झालेला आहे, ज्यांना शेतकऱ्याचा प्रश्न कळत नाही, ज्यांना कामगाराचा प्रश्न कळत नव्हता, ज्यांना 2.5 वर्ष लोकांशी संवाद साधण्यासाठी वेळ नव्हता, त्यांची निश्चितच या वेळेला डीप क्लिनिंग होणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाणार आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये भाजपवर अशी एक आरोप होत होता की इतर पक्षातले आयात करून सगळ्या निवडणुका लढवत आहेत, खासदार आमदार झालेत. आता आणखी एक विषय आलाय की अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी निवडणूक जिंकली होती. आता त्या भाजपच्या तिकिटावर उभ्या राहणार असं कळतंय. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घडामोडी होतील त्याची चर्चा आताच करायला नको. जेव्हा 3 नेत्यांची जेव्हा या बैठका होतील त्याच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं जाईल त्यावेळेला खरं पिक्चर हा समोर येणार आहे. आज कोण कुठून उभा राहणार, मग संभाजीनगरमध्ये भाजप राहणार का शिवसेना राहणार, नाशिक धुळ्यामध्ये कोण राहणार, अमरावतीमध्ये कोण राहणार, हा प्रत्येक मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय असतो. रायगडमध्ये तुम्ही आता विचार कराल तर तुम्ही म्हणाल का हा उमेदवार का हा उमेदवार, पुण्यामध्ये काय होणार, या सगळ्या गोष्टीची उत्तरं जोपर्यंत युतीची बैठक होत नाही तोपर्यंत मिळणार नाहीत आणि ह्या चर्चा अशाच रंगत राहणार. पण एकदा युती झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता तो कोणत्याही पार्टीचा असो तो जो उमेदवार असेल त्याचं काम करेल. गुजरातला सोन्यानं माडवा मात्र महाराष्ट्र लुटायचं बंद करा अशी संजय राऊत म्हणतात.
संजय राऊतवर आता वारंवार आता नवीन वर्षाची सुरुवात होते, त्याच्यावर आता बोलून पुन्हा हे सरतं वर्ष पुन्हा तोंड घाण करायची मला इच्छा नाहीये. आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोन्याने मडवलेला ऑलरेडी आहे, त्याला ते आंधळ्याला ते दिसत नसावं. म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे, उघडा आहे, भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतायत, तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या. महाराष्ट्र हा संपन्न असलेला स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं. हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी मला वाटतं पुरे होईल. म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याशी करू नका. महाराष्ट्राची बरोबरी देशातलं कोणताही राज्य करू शकणार नाही. अजितराव हवा तेज चल रही है, टोपी सांभाळो असं संजय राऊत म्हणतात. अजितराव को त्यांनी ते टोमणं मारलेलं नाहीये, त्यांनी इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे. हवा तेच चल रही है, पैजामे सांभाळो. काय त्यांचे पैजामे त्यांना सांभाळायचे, कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही. राहिलं त्यांच्या पक्षाचे जे काय होते, तुम्हाला आज माहितीस्तव सांगतो, ही एक बातमीच आहे. हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत. त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं, नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांना सुद्धा आपण कुठं होतो आणि आपलं काय झालं कळेल. नाही काय म्हणले आता जयंत पाटलांचं काय जरा सांगा ना, त्या तपशील जरा कळू दे ना. आता माती उकरली तर मग जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते म्हणून थांबलं होतं सगळं. काय नेमकं जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे. त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे. राहिला विस्तारचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता. कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही? येतील, काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात, पण येतील. त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही. अहो त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? सगळंच होते ना. हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे. परंतु आता अजितदादाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे. म्हणून चिंता करू नका, महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची पुण्यातल्या मोदी बागेत भेट झालेली आहे असं कळतं. प्रकाश आंबेडकर बाकी नेत्यापैकी एक प्रगल्भ नेतृत्व ते आहे. ते कुणाशी हसत खेळत भेटतात, बोलतात आणि आपलं मत स्पष्टपणे मांडतात. परंतु त्यांचा बाकीच्या लोकांना जर ते बाकीचे लोक जर त्यांना कॅज्युअली घेत असेल तर ती त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे की युती करा, परंतु जर यांची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही. म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या, परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला मिळतंय. तुम्ही काहीतरी प्रकाश आंबेडकरांना सल्ला देणार बोलत. प्रकाश आंबेडकरांना मी सल्ला देण्यासारखा मोठा नाहीये, पण प्रकाश आंबेडकर यांना यांची जागा दाखवतील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणताय की मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढवल्यात, आता पण आम्ही आग्रही आहे. 22 जागा लढवल्या त्यांनी, आता ते 48 जागा लढवतील कारण की युती होणार नाही. मग 22 जागाचा आग्रह कशासाठी? शिवसेनेने जो आग्रह जागांचा धरला होता, काँग्रेस आक्रमक झाल्यामुळे त्यांनी थोडी आता माघार घेतलेली आहे. ते 23-24 जागांच्या मागे यायला तयार आहे, बऱ्यापैकी मागे तयार आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? स्वाभिमानी उबाठा गटाला आता हेच दिवस आलेले आहेत. काँग्रेस मागून काहीतरी मारणार, पुन्हा माघार घेणार, मग राष्ट्रवादी मारणार, पुन्हा माघार घेणार, मग प्रकाश आंबेडकर साहेब मारतील, पुन्हा माघार घेणार. एक दिवस असा येईल की हे सर्वांच्या दरवाजात उभे असलेले दिसतील. देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अशा सूचना केलेल्या आहेत की साधेपणानं राहा. साधेपणानंच राहिलं पाहिजे ना. साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल
तर ते पक्षासाठी अडचणीचं आहे. म्हणून पक्ष जो आदेश देईल तो आदेशाची अंमलबजावणी करा. कोणत्याही प्रकारचं वक्तव्य, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट देऊन मी इथलचा खासदार, मी इथलचा उमेदवार, मी आता माझ्याशिवाय कोणी नाही, हे जे काही राजकीय नेते किंवा जे काही सो कॉल्ड जे ज्यांना उभं राहायचं ते जे काही बोलतात त्याला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला दम आहे किंवा आदेश समजा. परंतु यानंतर आता त्यांनी ते बोलू नये आणि साधेपणाने सर्वसामान्य माणसामध्ये जावं ही त्याच्या मागची भूमिका आहे. त्यांनी ते एक वाक्य वापरले की संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणानं राहा. म्हणजे संपत्ती ज्याच्याकडे आहे त्यांनी खरंच प्रदर्शन करू नये. तुमच्याकडे आहे ती दिसतेच ना. त्याच्यासाठी समोर एखादा प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये. हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. म्हणजे काय करावं असं तुम्ही पण सांगा काय. साधेपणानं राहा. सर्वसामान्याच्या मतावर तुम्ही मोठे होतात. सर्वसामान्य लोक मतं देतात म्हणून तुम्हाला सन्मान आहे. सर्वसामान्यांच्या मतामुळे तुम्हाला खुर्ची मिळते. त्याच्यामुळे मंत्रीपद असेल, कोणतंही पद असेल, त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवतात. तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्र भाव असले पाहिजे. हे त्याच्या मागचं त्यांनी सांगितलेलं गणित आहे. गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिकावर प्रशासन राज आहे. पण आता एक पुणे महानगरपालिकेची अशी एक गोष्ट समोर आली की तिथले स्थानिक लोक नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की हे अत्यंत वाईट पद्धतीने. तर हे सगळं महाराष्ट्रात दिसतंय असं तुमच्या काही आले का? नाही, महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये कोरोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाहीत त्यांचा कालावधी बराचसा लोटला गेलेला आहे. काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही ते केस पेंडिंग आहेत. मुंबई महानगरपालिका विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत. म्हणून या बाबतीतचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे, काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला या निवडणूक लागतील. सरकारचा याच्यामधला रोल एवढा मोठा नाहीये जेवढा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा आहे. म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक आयोग हे सर्व निवडणुका लावणार आहे. कुणाच्या राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाहीत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 महानगरपालिका, इतर छोटमोठ्या आणखी नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि हे मला वाटतं या निर्णयाच्या नंतर तातडीने लावल्या जातील. राज्यात एक फुल आणि दोन डाऊटफुलचं सरकार आहे अमोल कोल्हे म्हणतात. अमोल कोल्हे बी आजकाल डायलॉग मारायला लागले. अमोल कोल्हे त्यांना माझा मित्राचा सल्ला आहे. माझे ते मित्र आहेत. त्यांना सांगा तुम्ही या राजकारणात पडू नका. हा तुमचं क्षेत्र नाहीये. आणि जेव्हा हे सर्व मोठे लोक जेव्हा बोलतात त्या टायमाला आपण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. आपल्यालाही राजकीय ज्याला म्हणतात जागा देण्याचं किंवा ज्या खुर्चीवर बसवण्याचं काम यामधल्याच एकाने केलेलं आहे, ज्यांचं नाव अजितदादा पवार आहे. हे विसरू नका. माणूस जेव्हा आपल्याला मोठं बनवतो तर त्याच्याबद्दलचा विसर पडता कामा नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत महास्वच्छता अभियानाचा आढावा घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सगळ्यांना आजच्या कार्यक्रमानिमित्त देखील शुभेच्छा. आणि उद्या नवीन वर्ष सुरू होतंय. नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, निरोगी जावो अशा मनापासून शुभेच्छा. आणि त्यासाठीच आपण निरोगी जाण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप देत असताना देखील आज मोठ्या प्रमाणावर एक डीप क्लीन ड्राईव्ह हा जो आपण एक संकल्पना, आपला एक कन्सेप्ट आपण घेऊन काम करतोय, त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण सहभागी झालेला आहात. मोठ्या प्रमाणावर स्वच्छता साफसफाई कर्मचारी आहेत. गेल्या महिन्याभरापासून ही आपली अभियान सुरू आहे. सुमित एंटरप्राइजेसचे लोकही आहेत आणि खास करून नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात ते आपले नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आपले सर्व सदस्य. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. NGO आहेत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत, गोदरेजजी आहेत,
आपल्या ओझा मॅडम आहेत आणि आमचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आयुक्तांपासून मंत्री महोदयांपासून आमदारांपासून सर्वजण आजच्या या सर्व अधिकारी या ठिकाणी महापालिकेचे आहेत. खरं म्हणजे मी एक संकल्पना मांडली. खरं याची एक सुरुवात आपल्याला मला सांगायला आवडेल की एकदा चहलजी वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच बातम्या येत होत्या आणि ठाणे शहराच्या बद्दल खूप बातम्या यायच्या. ठाण्यामध्ये कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, रस्त्यावर डेब्रिज आहे, कचरा आहे आणि रुटीन वर्क चालू होतं. पण मी एक दिवस आयुक्तांना सांगितलं, हे काय आहे बाबा याच्यामध्ये आपण, ते म्हणाले आपल्या रोजची सफाई चालू आहे. बोले एवढ्याने आपल्याला भागणार नाही. आणि मग एक 7-8 वॉर्डचे लोक सगळे एकत्र आणले. एकत्र आणल्यानंतर जसा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मिळाला, एकाच दिवशी रस्त्यावरचं डेब्रिज गायब, माती गायब, रस्ते स्वच्छ झाले. तेव्हा धुतले नव्हते आपण पाण्याने, आता आपण धुतोय आणि गटर सगळं साफ झालं. आणि म्हणून मी चहल यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, बाबा हे मुंबई आपलं एक आव्हान आहे मोठं आणि आव्हानाला समर्थपणे तोंड द्यायचं असेल. पोल्युशनच्या बातम्या येत होत्या, मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं, मुंबईमधले स्वच्छतेबाबतीमध्ये काही लोक विनाकारण आरोप करत होते. आणि मग जेव्हा ठरवलं की बाबा एक ठिकाणी आजूबाजूची सगळी मॅनपॉवर इतर वार्डातली मोबिलाईज करायची, मशिनरी मोबिलाईज करायची आणि मग एकाच दिवशी त्या सर्व भागातले रस्ते पहिले झाडूने साफ करायचे, नंतर ब्रशने स्क्रबिंग करायचे आणि त्यानंतर प्रेशर जेटने टँकरमधून आणलेल्या पाण्याने ते धुवायचे. अशा प्रकारचं हे काम फक्त मेन रस्त्यावर नाही तर अंतर्गत रस्ते, अंतर्गत गल्ल्या, त्याच्यातलं देखील रेबीट, माती, कचरा सगळं काढणं, त्या भागातले गटारं साफ करणे, त्याचबरोबर त्या भागामध्ये असलेले नाले. मला वाटतं नाले अशाच प्रकारे आपण साफ केले तर वर्षाला शेवटला आपला जो ताण येतो तो येणार नाही. आणि त्यामुळे नियमितपणे हे गटारं नाले साफ होतील. आणि पब्लिक टॉयलेटच्या बद्दल मी त्यांना स्पेसिफिक सांगितलं की पब्लिक टॉयलेट एकदा आपल्याला दिवसातून साफ करून चालणार नाही, तर कंटिन्युअसली 5-6 वेळा ते दिवसभरामध्ये साफ झाले पाहिजे. त्यासाठी एक एजन्सी आउटसोर्स करून टाका. जसं एअरपोर्टमध्ये आपण सातत्याने ती सफाई चालू असते, का आपण हे करू शकत नाही? हे आपले सगळे टॅक्स पेयर आहेत, हे आपले नागरिक आहेत, हे मुंबईकर आहेत, त्यांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपला जिल्हा स्वच्छ ठेवला पाहिजे, आपलं राज्य स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि म्हणून गाव ते शहर, शहर ते जिल्हा स्वच्छतेत आणूया महाराष्ट्र नंबर 1. आणि म्हणून हे आपण काम करूया. आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे फक्त मुंबईपुरतं थांबायचं नाही, आपल्याला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचायचं आहे, संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचं आहे. आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मॅनपॉवर, मशिनरी, आज आपण पाहतोय की ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातोय डीप क्लीन ड्राईव्हसाठी त्या भागामधले नागरिक येत आहेत, त्या भागातले NGO येत आहेत, त्या भागातले शाळा कॉलेजचे विद्यार्थी येत आहेत, सगळे लोक सहभागी होत आहेत. आता फक्त हे अभियान जे आहे डीप क्लिनिंग ड्राईव्हचं फक्त मुख्यमंत्र्याचं नाही आहे, महापालिकेचं नाही, हे तुमचं जनतेचं एक हे अभियान सुरू झालेलं आहे. एक लोक चळवळ यामधून निर्माण झाली पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये. मला आठवतं एक जॉगर पार्कला गेलो होतो आम्ही आणि तिकडे सिनियर सिटीजन होते. ते पण आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना विश्वास बसत नव्हता, मुख्यमंत्री पण आमच्या जॉगर पार्कमध्ये येऊ शकतो का? आणि त्यांनी देखील त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. मी म्हणालो मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल तेव्हा मी रस्त्यावर उतरतो. ज्या ज्या वेळेत ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जातो मी. आणि या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मोठ्या प्रमाणावर
रस्ते सफाई होते. मी सांगितलं आयुक्तांना अल्टरनेट डेमध्ये रस्ते धुवायला पाहिजे. हे जे पाणी आहे हे रिसायकल केलेलं पाणी आहे, हे विहिरीचं पाणी आहे, हे बोरिंगचं पाणी आहे आणि आपल्या STP मधून टर्शरी प्लॅन्टमधून डीप क्लिनिंग जे पाणी येतं त्याच्यात आपण रस्ते देतोय. काही लोक म्हणाले पिण्याचे पाणी वापरतात, तर बिलकुल नाही. तुम्हालाही सगळ्यांना सांगतो रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी आपण वापरत नाही, तर रिसायकल केलेलं पाणी जे आहे ते वापरतोय आणि म्हणून आपलं दुहेरी काम होतं आहे. आणि म्हणूनच आज हे चेन्नईची टीम पण सुमित एंटरप्राइजेसची आलेली आहे. चांगल्या पद्धतीने मॅनपॉवर मशिनरी लावून ते चेन्नई शहरामध्ये देखील काम करतात. आपण एक नवीन प्रयोग करतोय आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक साधा सोपं आहे. एका भागामध्ये मोठ्या परिसरामध्ये आपण मोठी मॅनपॉवर मशिनरी आपण आणली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे विजिबल इम्पॅक्ट चांगला दिसतो. एकदम पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे रुटीन वर्कर काम करणारे आहेत ते साफसफाई करून जातात. लोकांनाही त्याचा अनुभव मिळतो, लोकांनाही तिथे स्वच्छता झालेली दिसते. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी जे मेट्रोचे प्रकल्प, इतर जे सरकारी प्रकल्प आपले काम सुरू आहेत त्यांची, त्याचबरोबर खाजगी प्रकल्प कन्स्ट्रक्शनचे आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचा एरिया पूर्ण कव्हर करून घ्या, ती धूळ बाहेर येता कामा नये. तिथे स्प्रिंकलर लावा, वॉटर फॉगर लावा, जेणेकरून तुमच्या कन्स्ट्रक्शनची धूळ बाहेर येणार नाही. आणि म्हणून महापालिकेने टँकर लावलेले आहेत. 500 टँकर भाड्याने घेतलेत पाण्याचे, आणखी लागले तर आपण आणखी घेऊ. आणि पूर्णपणे फॉगर लावलेले आहेत. वरचे झाडावरचे हवेतले धुळीकण जे आहेत ते सेटल होऊन खाली येतात. आणि त्याचबरोबर मी आयुक्तांना काल फोन केला होता की जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे, हायवेचे दोन्ही फुटपाथ जे आहेत, जे फुटपाथ कोणाला दिसतच नव्हते कारण मधले फुटपाथ दिसत होते, डिवायडर दिसत होता, डिवायडरमध्ये आपण झाडं लावलेली आहेत, त्या फुटपाथवर आपण झाडं लावली, पण दोन्ही बाजूचे शेवटचे फुटपाथ कुणाला दिसत नव्हते कारण तिथे सगळं जंगल झालं होतं. पण आज मी चैल यांना धन्यवाद देतो, सुधाकरजीला पण धन्यवाद, आमच्या अश्विनी ताई भिडेंना धन्यवाद देतो की त्या फुटपाथ सफाईचं काम चालू झालेलं आहे. आणि ते फुटपाथ जॉगर्स जे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना यूज करता येईल. आपण एका साईडने पूर्ण बांबू लावून टाकू, बांबू प्लांटेशन, आणि मध्ये त्यांना एक ग्रीन कॉरिडॉर तयार करू जेणेकरून त्या लोकांना तिथे चालता येईल. जे अस्तित्वात दिसत नव्हतं ते देखील दिसू लागलं. मी आयुक्तांना सांगितलं जेवढी झाडं मुंबईमध्ये जिथे झाडं जागा मिळेल तिथे ट्री प्लांटेशन करू, जिथे कॉर्नर असतील ग्रीन पॅच तयार करू, ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल तिथे आपण अर्बन फॉरेस्ट तयार करू. कारण आपले लोक काही जंगलाच्या दिशेने, जंगल आपल्याला शहरामध्ये आणता येईल का, तर ते आणता येईल. आणि म्हणून अर्बन फॉरेस्ट देखील तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. एक प्रकारचे ऑक्सिजन पार्क तयार होतील लोकांना, जे आपलं मुंबई हे फुफ्फुस आहे. आणि म्हणून इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही उपाय या ठिकाणी केले पाहिजे ते आपण करू. मागे तर आपण ते संकल्पना मांडत होतो क्लाउड सीडिंगची, पण त्याचा आपल्याला वेळ लागला नाही, पाऊसच पडला. आणि त्यामुळे जे जे उपाय आपल्याला करायचे आहेत ते आपल्याला करता येईल. काल ठाण्यामध्ये क्लस्टरचं भूमिपूजन होतं, तिथे मी गेलो होतो. आणि त्या ठाण्यामध्ये कोपरी म्हणजे आपला तुमची बाउंड्री संपते मुंबईची, तिथून ठाण्याची हद्द सुरू होते, तिथून डायरेक्ट गायमुखपर्यंत 27 किलोमीटरचा आनंदवन पट्टा आम्ही तयार करतोय, ग्रीन कव्हर तयार करतोय. फॉरेस्ट आणि महापालिका मिळून पूर्ण जंगलामध्ये लोकांना त्याचा आनंद घेता येईल, आणखी झाडं लावता येतील. त्यामध्ये तिकडे जंगलाचं जे काय म्हणजे कुणालाही डिस्टर्ब न करता या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी तो एक आम्ही त्या ठिकाणी काल प्रयत्न सुरू केला आहे, निर्णय घेतला आहे. आणि म्हणून चहलजी आपल्याला रस्ते सफाई करायची आहे, पब्लिक टॉयलेट सफाई करायची आहे, त्याचबरोबर गटारं नाले सगळं साफ करायचं आहे. याबरोबर
या मुंबईतलं प्रदूषण देखील पूर्ण कमी करायचं आहे. यासाठी आपल्याला खूप जे जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं आपण करूया. आणि म्हणूनच माझा एक आग्रह असतो की ज्या ज्या ठिकाणी ग्रीनरी आपल्याला तयार करता येईल, ग्रीन कव्हर आपल्याला तयार करता येईल, जिथं झाडं आपल्याला लावता येतील, जी काही झाडं आपल्या प्रकल्पामध्ये बाधित होतील ती पुन्हा रिप्लांट कशी होतील हे देखील आपण कटाक्षाने आपण पाहिलं पाहिजे. जेणेकरून हे पोल्युशन बघा, क्लायमेट चेंज, आपलं जे ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्यामुळे पाऊस कधी पडतोय, किती आतापर्यंत पाऊस पडत होता. पहिल्या 6 जूनला पाऊस पडायचा म्हणजे पडायचाच, पण आता थोडं सगळं बदललंय. शेतकऱ्यांना नुकसान होतंय, प्रदूषण वाढतंय. आणि या सगळ्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी, निसर्गाचं चक्राचं समतोल राखण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट बरोबर, पायाभूत सुविधांबरोबर पर्यावरणावर खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला आठवतंय हा MTHL आपण जो प्रकल्प करतोय, सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे, हा देशातला पहिला ब्रिज आहे. हा शिवडी नावाशेवा उरणला उतरतो. MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, त्याचं उद्घाटन आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते करतोय. तो करत असताना काही NGO, काही प्राणी मित्र, काही लोक, एक्सपर्ट लोक म्हणाले की इथले फ्लेमिंगो इथून पळून जातील. मला आठवतंय त्यावेळेस MMRDK कोण थे आपले श्रीनिवासन होते. त्यांना मी सांगितलं हा इथला एकही फ्लेमिंगो इथून जाता कामा नये. आणि मग त्यांनी जे बोरिंग मशीन आहे, ज्याला बोर करत होते पिलरसाठी, ती मशीन जे एक्सपर्ट जी टेक्नॉलॉजी वापरून ते रिव्हर्स ड्रिलिंग मशीन त्यांनी आणलं. त्याच्याने आवाज येत नव्हता, एकही फ्लेमिंगो कमी झाला नाही, उलट फ्लेमिंगो वाढले. हा त्या तज्ज्ञ लोकांचा, पर्यावरणचे NGO आहेत त्यांचाच अहवाल आहे. त्यामुळे आम्ही काळजी घेतो. प्रदूषण आपल्या प्रोजेक्ट बरोबर पर्यावरणचा देखील समतोल राखला गेला पाहिजे. यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज खरं म्हणजे आपण इकडे आलेला आहात. आणि मी मगाशी म्हणालो की मुंबईचा खरा हिरो कोण आहे, तर मुंबईचा हा सफाई कर्मचारी खरा हिरो आहे मुंबईचा. कारण तो नेहमी मुंबई स्वच्छ ठेवतो, मुंबई सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पहाटे कामाला येतो, आपली ड्युटी करतो. आणि मग त्यांच्या वसाहती ज्या कॉलनी आहेत त्या कॉलनीत देखील हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेला. चहल यांना घेऊन आम्ही गेलो आणि त्या कॉलनीमध्ये देखील सुधारणा. आता सदा सरवणकर मला सांगत होते एकदम चेंज झालेला आहे. कुठला ते कासारवाडी आणि दुसऱ्या एक ठिकाणी गेलो गौतम नगर. अशा ठिकाणी ज्या सुविधा आपल्याला द्यायच्या त्या 48 पूर्ण सोसायट्या ज्या आहेत, पूर्ण कॉलनी आहेत, ज्यामध्ये स्वच्छता कर्मचारी राहतात, त्या सगळ्या चकाचक करू आपण. त्यांना मुलांना सुविधा देऊ, तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देऊ. आणि त्याचबरोबर मी आयुक्तांना सांगितलं की सफाई कर्मचाऱ्यांचा आपण इन्शुरन्स बंद केला होता, 5 लाखाचा इन्शुरन्स पण सुरू. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. पाहुयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले. आकडा खास पश्चिम विदर्भातला, मराठवाड्यातला, यवतमाळमध्येच गेल्या 15 दिवसामध्ये 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि आमचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजूनही जर म्हणत असतील की त्यांचं सरकार योग्य दिशेने चाललंय तर ते खोटं बोलत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा किंकाळ्या दिसत नाही आहेत. बेरोजगारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत ना. जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय, तर हीच ओझी घेऊन चाललेला. तुम्ही 1.5 वर्षात काय केलं, फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला. यापेक्षा काय केलं का? पक्षाचे, शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक औक्षण पद्धतीनं भाव लावलेला आहे. नगरसेवकांचा एवढा भाव आहे, जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे. हे भावच वाढवताय तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात? डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती? मोदीने केली होती ना.
शेतकऱ्यांचं इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल. ही घोषणा आमची नाही, मोदींची घोषणा आहे ते इतरे मिळते. शेतकऱ्याच्या मालाला भाव, कांद्याला भाव, कापसाला भाव, आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे, काल सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून मोर्चा काढला त्याचा सांगता झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल. राम मंदिराचा मुद्दा सध्या सुरू आहे. रामलल्लाच्या मंदिर आता शेतकऱ्यावरून रामाकडे कुठे व्हायचं? राजकीय हेतू नको असं म्हणतात. उद्धव ठाकरे देखील म्हणतात की राजकीय हेतू नको, पण भाजपकडनं असं कुठेतरी राजकीय हेतूने काही इव्हेंट्स केले जातात असं तुम्हाला वाटतंय का? संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतोय हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षवाले खोटारडे असल्यामुळे ते काही बोलतील. हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे, झालेला आहे. हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे. हा एक सांस्कृतिक सोहळा आहे. धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे. पण ह्यांनी राजकीय सोहळा केला. आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणं वाटतात. माझ्या घरच्या लग्नाला यायचं. हां अशा पद्धतीने पत्रिका वाटत फिरतायत. जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून ठेवलं आहे लग्नासाठी. प्रभू श्रीराम सगळं पाहतायत. हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववादाने, त्याला आम्हाला कोणते गालबोट लावायचं नाही. पण योग्य वेळी आम्ही बोलू. साहेब, प्रश्न असा आहे की सूक्ष्म आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता, तो गुजरातला चाललाय. नंबर 1, पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता, तोही गुजरातला चाललाय. म्हणजे महाराष्ट्रातले 3 प्रोजेक्ट गुजरातला जातात. 3 काय, आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत. हे खोटे आकडे देत आहेत, परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत. हे खोटारडे आहेत. टेस्ला गेलं, सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला, सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला, त्याच्या आधी वेदांत गेला. हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले. दरोडेखोरी म्हणतात त्याला. मी सांगतोय, दरोडेखोरी जी असते ना, वाटमारी करणं, गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याचा गुन्हा दाखल. ही दहशत आहे. दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून. आणि हे सरकार बरं का, हिंदुत्ववादी सरकार, मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही. महाराष्ट्राची वाट लावण्याची, मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे. मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्यानं वाढवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं वाढवा आणि द्वारका करा, त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही. पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं, या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे. अख्खा देश इकडे आहे, पण त्यांना पाहत नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती. अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले. उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का, त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत, अनेक राज्याचे प्रधानमंत्री. गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी. पण ही भाषा कधी कोणी, आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास. अहो, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात. आणि आमचं राज्याचं सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळ, नबळे, अपंग झालेले आहेत, विकलांग झालेले आहेत, लाचार झालेले आहेत.
उद्योगमंत्री कमी पडतात, गोडसे कुठे आला रे? राणे कमी पडतायत का या सगळ्या? यात राणेंच्या समोरून जात आहे. मला असं वाटतं यात नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग चालले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले. त्याने बोलावं ना. ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना, त्याने मी म्हणतात ना, मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही. बोला अहिम्मत. या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. ते शिवसेनेचं नाव सांगतात ना, त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलंय ना, मग त्यांनी सांगावं ना. अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण, शरद पवारांचं नाव सांगता ना, दाखवा ना बाणा. या राज्यातला एकही उद्योग एकही रोजगार बाहेर जाऊ देणार नाही. हा हिम्मत आहे का? नाशिकच्या 18 वर्षामध्ये तुम्ही बोलताना असं म्हणाले होते की थेट सुप्रिया सुळेंना की तुम्ही आता ओवाळण्या बंद केल्या पाहिजे, सगळ्यांनीच लढलं पाहिजे, लढाईला सगळ्यांनी उतरलं पाहिजे. आम्ही महाभारताचं पुरस्कर्ते आहोत ना. महाभारत हे सत्यासाठी घडलेलं आहे. नाती गोती बरं का, ना भाऊ ना बहीण ना बाप. जो सत्याच्या मुळावर आला त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं हे महाभारत सांगते. जो दुर्योधन आहे, जो अन्य कोणी आहे, जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे, तो आमचा आहे. अजिबात. आम्ही पण नातीगुती तोडले ना पक्षामध्ये. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत, आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत. नाही, तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय, शिवसेनेच्या मुळावर आलाय, तू आमचा नाही. आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा आहे. पवार कुटुंबियात होताना मला माहिती, मी त्याच्यावर बोलत नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काल रेव पार्टीवर खरं तर रेड मारली गेली. 100 पेक्षा अधिक जणांना अटक झाली. मला माहिती आहे का, हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं आहे. हे सरकार म्हणजेच एक नशा आहे. हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं. हे कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती. पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का. हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. आम्ही वारंवार बोलतो आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे. गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातो आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे. अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही. तर मी काय म्हणावं दुसरं. मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं घडले. परत प्रश्न काढतो, कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना, ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत. मी काय सांगतोय, बाहेरून नाही, गुजरातमधून येत आहेत. मी हे वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे. अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे. गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.